मताचं विभाजन अजिबात होणार नाही। खैरे साहेब हे मोठ्या मताधिक्याने या संभाजीनगर शहरातून खासदार म्हणून पुन्हा एकदा संसदेमध्ये जातील। 5 वर्ष खैरे साहेब नव्हते तर आम्हा महिलांना काय त्रास सहन करावा लागला। अत्याचार वाढले, बलात्कार झाले, छेडछाडी वाढल्या, पाणी जे 4 दिवसाला पाणी येत होतं तर आता 8 आणि 12 दिवसाला पाणी येऊ लागलं। कारण आज आपल्याला देशाची नाव वाचवायचे असेल तर चंद्रकांत खैरे साहेबांच्या माध्यमातून बटन दाबूनच त्यांना निवडून द्यावं। बाळासाहेबांनी जेव्हा जनतेला आव्हान केल्यानंतर यांना निवडून दिल्यामुळे ते आज हे मोठे आले, ते आज गद्दार म्हणून बाहेर पडले। आज तोच गद्दार म्हणून आमच्या समोर येऊन उभा राहतोय। यांना फक्त यांची एवढीच मस्ती आहे, त्यांनी ह्याची खुर्ची वरायची, हा पक्ष फोडायचं, याला फोडायचं, याला आपल्याकडे हे करायचं। यांना जनतेशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाहीये आणि गद्दार लोकांना गाडण्याचं आता वेळ आलेली आहे। यावेळेस लोकांनी खरंच मतदान हे मशालला देऊन या गद्दार लोकांना यांची लायकी नसताना घरात बसवलेलं पाहिजे। ही पाण्याची समस्या असो, कुठलीही समस्या असो, प्रत्येक माणूस त्यांच्याकडे आज कमीत कमी लोक जाऊन बसतात। ज्यावेळेस ते आत्ता पदावर नव्हते तरी सुद्धा त्यांच्याकडं काम करण्यासाठी लोकांची रीक लागते आणि तीच परिस्थिती आज त्यांच्या कामाला। नमस्कार, आधुनिक केसरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराचा श्री गणेश सुरू झाला असून प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। पुढच्या 8 दिवसामध्ये सोमवारी मतदान होणार असून सर्व उमेदवार आपापल्या भागामध्ये जोरात प्रचार करत आहेत। आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानी नगरामध्ये आणि आपल्या सोबत या भागातील मतदार आहेत। मी त्यांना विचारू इच्छितो की आपल्या नेमक्या भावना काय आहेत, आपल्याला काय वाटतं? आतापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये जे काही घडलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी झाली की 10 वर्षामध्ये मोदी सरकारने केलं तर काहीच नाही, पण गाजावाजा आणि सर्वसामान्य जनता ही आज जे असतात आपणला बळी पडून आता ती सुधारित झालेली। आम्ही आता सध्या विचार करतो की बाबा आपण आता मतदान करताना आपण खैरे साहेबांना मतदान करायचं खैरे साहेबांना का? त्याचं कारण असं आहे की संभाजीनगर शहरामध्ये आजपर्यंत भगव्याशिवाय दुसरं कोणी निवडून आलेलं नाही। जर का आपल्या घरात जातो तेव्हा कसं आपल्याला दुःख असं वाटतं, 13 दिवसात दुःख असतं, तसं आम्हाला 5 वर्षांचं काढावं लागलं शहरामध्ये। त्यामुळे ह्यावेळेस खैरे साहेब मशाल आपल्यासोबत ताई आहेत, ताई तुम्ही काय सांगू शकता? खरं तर मी तर म्हणाले की सर्वांनी मशाल या चिन्हालाच मतदान करायचंय। मी तुळजा भवानी मातेच्या मंदिरासमोर आहे। शिवसेनेचं खरं तर दैवत आहे तुळजा भवानी माता। मी देवीच्या साक्षीने सांगू इच्छिते की खरंच 5 वर्ष खैरे साहेब नव्हते तर आम्हा महिलांना काय त्रास सहन करावा लागला। अत्याचार वाढले, बलात्कार झाले, छेडछाडी वाढल्या, पाणी जे 4 दिवसाला पाणी येत होतं तर आता 8 आणि 12 दिवसाला पाणी येऊ लागलं। तर खरंच ही शोकांतिका आहे। लोकांनी मागच्या वेळेस मतदान केलं नाही म्हणून आमचे खैरे साहेब पराभव, पण यावेळेस निश्चितच देवीच्या साक्षीने सांगते यावेळेस आमचे खैरे साहेब हे येणार आणि येणार, खरी शिवसेना येणार उद्धव बाळासाहेब ठाकरेंची। सर्वांना विनंती आहे की मशालला बटन दाबून मशालला निवडून द्यायचं आहे, खैरे साहेबांना उद्धव साहेबांना निवडून द्यायचं। धन्यवाद ताई। आपण पाण्याच्या समस्येबद्दल संभाजीनगरबद्दल काय सांगू इच्छाल आणि येत्या आगामी निवडणुकाबद्दल? पाण्याच्या संदर्भात सांगायचं तर जी खैरे साहेबांनी पहिली पाईपलाईन आणली होती त्याच्यामध्ये BJPने जो खोडा घातला, खोडा घालून मताचं आपल्याकडं कसं बलाबल वाढेल म्हणून एक अपप्रचार केला आणि त्या हिशोबाने एक खरंच सांगतो जय भावनगरच काय परंतु पूर्ण छत्रपती संभाजीनगर यावेळेस ती चूक होऊ देणार नाही। वारंवार ही पाण्याची समस्या असो, कुठलीही समस्या असो, प्रत्येक माणूस त्यांच्याकडे आज कमीत कमी लोक जाऊन बसतात। ज्यावेळेस ते आत्ता पदावर नव्हते तरी सुद्धा त्यांच्याकडं काम करण्यासाठी लोकांची रीक लागते आणि तीच परिस्थिती आज त्यांच्या कामाला आली। त्यांनी जे कामं केले मागचे ते आज भरभराटीनं जास्तीत जास्त मतदान घेऊन विजयी होतील एवढे या ठिकाणी मी निश्चित सांगतो। तुम्हाला काय वाटतं? या भागातील जनतेला म्हणजे जय भवानी नगर असेल, पुंडलिक नगर असेल, ही जी आपण त्याला गुंठेवारी वसाहत म्हणतो ही खऱ्या अर्थाने चंद्रकांत खैरे साहेब त्यावेळेस 1990ला आमदार होते आणि भाटिया साहेब सिडको प्रशासक होते। त्या वसाहतीला पाडण्यासाठी सिडको प्रशासकांनी एवढा मोठा फौजफाटा आणला होता, पण चंद्रकांत खैरे साहेबांनी त्यावेळेस JCP नव्हतं, एक असं पॉपलांसारखं मशीन होतं आणि त्या मशीन समोर चंद्रकांत खैरे झोपले
या सगळ्या काही नवीन लोकांना माहिती नसतील, पण मी 1990 पासून या वसाहतीमध्ये राहतो. आमचे 200 ते 250 घरं होते त्यावेळेस. कुडलिक नगरचा भाग असेल, अहमदनगरचा भाग असेल, राजीव गांधी नगर असेल, जेवढा काही गुंठेवारीचा भाग आहे तो खरं म्हणजे खैरे साहेबांमुळे वाचला. तर यावेळेस मी जनतेला बी अशी विनंती करतो की आपण जर राहत असलो तर हे खैरे साहेबांचं त्याच्यामध्ये खूप मोठं श्रेय आहे. गुंठेवारीचा आपण अतिशय महत्वाचा विषय हे केलेला आहे. खैरे साहेबांनी त्याला न्याय दिलेला आहे. औरंगाबाद ही आताचं छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे आणि इथून या शहरामध्ये महाराष्ट्रभरातून लोक येतात. तर नागरिकाच्या सुरक्षेबद्दल तुम्हाला काय वाटतं? नागरिकाची सुरक्षा करण्यासाठी म्हणजे चंद्रकांत खैरे साहेब असतील, आमचे सगळे अंबादास दादा असतील, जेवढे काही समजा पद आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, हे खरं म्हणजे आज अर्ध्या रात्री ह्या जनतेसाठी धावून जातात. तर मला जनतेला अशी विनंती करायची की मी मागच्या 5 वर्षापूर्वी चूक केली असेल तेव्हा असं आपण काय म्हणजे खास विजन झालं मराठा वर्चस्व बाकी, तर यावेळेस मराठा बांधवांनी सुद्धा हे करू नये. कारण आज आपल्याला देशाची नाव वाचवायची असेल तर चंद्रकांत खैरे साहेबांच्या मशालीचं बटन दाबूनच त्यांना निवडून द्यावं एवढीच विनंती. महत्वाचं की उद्धव साहेबांनी किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने इथे एवढे मोठे लहानाचे मोठे लोक झाले, मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले. या लोकांना त्या गोष्टीचा विसर पडला. जो माणूस 2 व्हीलरवर फिरायचा तो माणूस आज फॉर्च्युनर, त्याच्याकडे मोठमोठ्या ज्या गाड्या असतील त्या गाड्यामध्ये फिरतात, तामझाम करून जातात. हे कोणाचा आशीर्वाद आहे? ह्या बाळासाहेबांनी जेव्हा जनतेला आव्हान केल्यानंतर यांना निवडून दिल्यामुळे ते आज हे मोठे आले, ते आज गद्दार म्हणून बाहेर पडले. आज तोच गद्दार म्हणून आमच्या समोर येऊन उभा राहतो इथं छत्रपती संभाजीनगरला. खरं वास्तविक जर का बघितलं गेलं की आमदार आहेत पैठण विधानसभेचे. पैठण विधानसभा ही जालना लोकसभेमध्ये येते. ते स्थानिक आज नसताना सुद्धा त्यांना इथं उमेदवारी देण्यात आली. याचा अर्थ काहीतरी साठवलोट आहे, त्याच्यावर हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे जनता 1 नंबरचं बटन दाबून मशालला निवडून आले, चंद्रकांत खैरे साहेबांना निवडून आले. भाऊनी आता जो गद्दारीचा विषय काढलेला आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात, छत्रपती संभाजीनगरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गद्दार आणि एकनिष्ठ हा प्रचाराचा मुद्दा झालेला आहे. तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? ते खरं ना, हे गद्दारचं जे राज्य आलेलं आहे तर खरं ते जय भवानीनगर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन इथं व्हाईटनर, या शहरात व्हाईटनर गांजाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण या लोकांचं वचक राहिलेलं नाही पोलिसावर. यांना फक्त यांची एवढीच मस्ती आहे, यांनी ह्याची खुर्चीवर यायची, हा पक्ष फोडायचं, याला फोडायचं, याला आपल्याकडे हे करायचं. यांना जनतेशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाहीये. हा जो छत्रपती संभाजीनगरमध्ये जे व्हाईटनर गांजांचा दारूचा जो नशेखोर अड्डा हे झालेला आहे तर खरं म्हणलं ते गद्दार लोकांचं आहे. आणि या गद्दार लोकांना गाडण्याचा आता वेळ आलेली आहे. यावेळेस लोकांनी खरंच मतदान हे मशालला देऊन या गद्दार लोकांना यांची लायकी नसताना यांना घरात बसवलेलं पाहिजेत, हेच जनतेला सांगू इच्छिते. मताचं जे विभाजन आहे, मागच्या वेळेस मताच्या विभाजनाचा खैरे साहेबांना फटका बसला असं लोक सांगतात. तर यावेळी नेमकं काय होईल? कोण यावेळेस जनता ही सुधरून निघाली. जनतेने मागच्या वेळेस एक भावनेच्या आधीन जाऊन त्यांना मतदान केलं. त्याच्यामध्ये खैरे साहेब आणि इम्तियाज जलील असेल किंवा मग हर्षवर्धन जाधव असतील, हर्षवर्धन जाधव यांना बीजेपीने साथ दिल्यामुळं म्हणजे हे खरी तर नांदी गद्दारांची नांदी जी म्हणता येईल ती तेव्हापासूनच सुरू झाली. त्यांनी जेव्हा शिवसेनेला साथ न देता तर याला हर्षवर्धन जाधवला साथ दिली. त्यामुळे आमचे साहेब छत्रपती संभाजीनगरचं नाक म्हणता येईल खैरे साहेबांना, तर त्यांच्यामुळे तो प्रॉब्लेम निर्माण झाला होता. तर ह्या वेळेस जनता इतकी सुधारून आहे की जनता योग्य वेळ आल्यानंतर योग्य मतदान करतील आणि सगळ्यात नंबर 1ला खैरे साहेब राहतील आणि मोठ्या मताधिक्याने खैरे साहेब निवडून येतील. मताच्या विभाजनाबद्दल आपण बोलणार होतो, काय वाटतं? मताचं विभाजन मागच्या वेळेस ज्याप्रमाणे झालं होतं त्याप्रमाणे यावेळेस बिलकुल विभाजन होणार नाही. कारण ती जनतेला कळून चुकले. जो मागच्या वेळेस त्यांचा संभ्रम झाला होता की सुशिक्षित उमेदवार आहे, खरं तर खैरे साहेब सुद्धा ग्रॅज्युएट होते, परंतु यांनी त्यावेळेस इम्तियाज जलीलने हे दाखवलं की मी खूप सुशिक्षित आहे, पत्रकार आहे आणि मी विकास करू शकतो. परंतु 5 वर्षात विकासाचा भोपळा त्यांनी जो इथं दाखवला जनतेच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे जनता आता मत विभाजन बिलकुल होऊ देणार नाही. इतर काहीचे काही मतदान जे जाणार होते त्याही लोकांना कळून चुकले की आपले नेते कशा प्रकारे पळतात. काही नेते लोक 4 दिवस महाविकास आघाडीकडे राहिले, 4 दिवस पुन्हा परत महायुतीकडे गेले. त्याच्यामुळे जनतेला संभ्रम निर्माण झाला, नेत्यावर भरोसा राहिलेला नाही.
ती जनता सुद्धा यावेळेस खैरे साहेबांनाच मतदान करेल आणि खैरे साहेबच का पाहिजे. तर एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे. साधारण 7 ते 8 वर्षापूर्वी खैरे साहेब खासदार असताना या राज्याचे मुख्यमंत्री फसवणीस साहेब होते. त्यावेळेस मंदिरं पाडण्याचा जो सर्वात मोठा निर्णय या सरकारने घेतला होता, फसवणीस सरकारने, ते मंदिरं पाडत असताना कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता पुढे आला नाही. परंतु खैरे साहेब रात्रंदिवस दिवस प्रत्येक मंदिरासमोर जाऊन आडवे झाले. मंदिरं पडता पडता खैरे साहेबांनी वाचवले त्यावेळेस आणि अक्षरशः स्वतःच्या अंगावर केसेस घेतल्या. परंतु त्यावेळेस हे जे आज सांगताय की आम्ही हिंदुत्ववादी, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं, यांचा एकही नेता त्यावेळेस मंदिरं वाचवायला पुढे आला नाही. त्यावेळेस फक्त हिंदूच्या रक्षणासाठी खैरे साहेब पुढे होते. आत्ताच भाऊंनी पण 5 वर्षापूर्वीचा एक दंगलीचा मुद्दा होता संभाजीनगरमध्ये. रात्रभर राजा बाजार भागात जी दंगल झाली, त्या दंगलीमध्ये कोणताही भारतीय जनता पक्षाचा नेता रात्रभर आला नाही. रात्रभर फक्त शिवसैनिक त्या ठिकाणी उभे होते. शिवसैनिकांनी राजा बाजार वाचवलं, संभाजीनगर त्यावेळेस वाचवलं. त्यावेळेस हे भारतीय जनता पार्टीचे लोक झोपले होते का? म्हणजे ज्यावेळेस सुरक्षेचा मुद्दा येतो त्यावेळेस हे लोक पळून जातात, हे जनतेला कळून चुकलेलं आहे. त्यामुळं मताचं विभाजन अजिबात होणार नाही. मी, माझा परिवार, माझे मित्रपरिवार, माझे नातेवाईक सर्वांना मी विनंती केलेली आहे आणि सर्व लोकांनाही विनंती करतो की यावेळेस मशालीचं बटन दाबून चंद्रकांत खैरे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि खैरे साहेब हेच मोठ्या मताधिक्याने या संभाजीनगर शहरातून खासदार म्हणून पुन्हा एकदा संसदेमध्ये जातील.